विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातही महायुतीने पटकावल्यात आणि यात पार्श्वभूमीवर जे आहे ते नांदेड शहरात मोठी बॅनरबाजी पाहायला मिळते। उद्या मुंबईत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि मुख्यमंत्री कोण यावर जे आहे ते मोठी चर्चा रंगली आणि त्याच अनुषंगाने नांदेडमध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर आहे। मात्र या बॅनरवर मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस रयतेचा मुख्यमंत्री अशा शब्दात जे आहे ते उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। भाजप कार्यकर्त्यांना जे आता आशा लागली की आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या गादीवर विराजमान होतील आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश खोमणे यांनी नांदेड शहरात हे बॅनर लावण्यात आला आहे। या बॅनरची जी आहे ते मोठी चर्चा रंगली आहे। आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री पदावरून चर्चा रंगल्यात मुख्यमंत्री कोण होणार अशी जी आहे ते उत्सुकता सर्वांनाच लागली। एकडे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेगड यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री पदासाठी बोलणी चालू असल्याचं आपल्याला माहिती मिळते। त्या अनुषंगाने सर्वच कार्यकर्त्यांना वाटलं आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते भाजपच्या वतीनं ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। रयतेचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे आणि भाजप कार्यकर्त्यांना आशा उंचावल्या आहेत की देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होतील आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करणारे हे बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय आणि उद्या जे आहे ते याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।